5वी स्कॉलरशिप गणित स्वाध्याय 2.2 प्रश्न पहिला 9,90,999 ही संख्या अक्षरात कशी लिहाल। मित्रांनो आपल्याला एक संख्या दिलेली आहे एकक दशक शतक हजार दस हजार लाख 9,90,999 ही संख्या आपल्याला अंकात दिलेली आहे। ही संख्या आपण अक्षरात लिहिणार आहोत। 9 लाख म्हणा किंवा 9 लक्ष म्हणा 9,90,999 आपण 4 पर्यायांचा जर विचार केला तर पर्याय क्रमांक 2 मध्ये ही संख्या आपल्याला अक्षरात दिलेली आहे। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9,90,999। मित्रांनो आपल्याला जर संख्येचं वाचन करता आलं तर ती संख्या आपण अक्षरात सहज लिहू शकतो। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 2 सर्वात मोठ्या 7 अंकी संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी संख्या पुढीलपैकी कोणती। सर्वात मोठी 7 अंकी संख्या आणि या संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी संख्या। आता सर्वात मोठी संख्या बघा, आता या ठिकाणी 1 अंकी सर्वात मोठी संख्या आहे 9, 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99, 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999, 4 अंकी 5 अंकी 6 अंकी आणि ही आहे 7 अंकी सर्वात मोठी संख्या। आता 7 अंकी सर्वात मोठी संख्या काय आहे। एकक दशक शतक हजार दस हजार लाख 10 लाख म्हणजे 99,99,999। पण आपल्याला विचारले या संख्येपेक्षा 1 ने लहान असणारी म्हणजे थोडक्यात हे 999 आहे, याच्यापेक्षा 1 ने लहान म्हणजे आपण यातनं 1 वजा करणार म्हणजे या ठिकाणी होणार 8 998। म्हणजे आपण या ठिकाणी जर बघितलं तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 99,99,998। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 3 9 दशलक्ष 9 ही संख्या अंकात लिहा। 9 दशलक्ष 9 ही संख्या आपल्याला अंकात लिहायची आहे, आपल्याला दिलेली आहे अक्षरामध्ये। मग आता या ठिकाणी बघा 9 दशलक्ष विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी उत्तर लिहिलेलं आहे एकक दशक शतक हजार दस हजार लाख 10 लाख म्हणजे 90 लाख। बघा 9 दशलक्ष म्हणजे 90 लाख आणि 9 म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 9 दशलक्ष 9। प्रश्न नंबर 4 70,07,000 ही संख्या लिहिताना ईश्वरीने दोन्ही 7च्या मध्ये 1 शून्य कमी लिहिले तर तिने लिहिलेली संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त आहे। बघा 70,07,000 ही संख्या लिहायची होती, ईश्वरीनं ही संख्या लिहिताना यामध्ये या संख्येत असणारा 1 शून्य कमी करून ती संख्या लिहिली। मग लिहिलेली संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा कितीने जास्त किंवा कितीने कमी आहे ते आपण शोधणार आहोत। चला आपण सुरुवातीला संख्या लिहूया 70,07,000। बघा आता या ठिकाणी बघा या ठिकाणी मी संख्या लिहिलेली आहे 70,07,000 एकक दशक शतक हजार दस हजार लाख 10 लाख 70,07,000 ही संख्या लिहिली, पण ईश्वरीना लिहिताना यामध्ये 1 शून्य कमी लिहिला म्हणजे तिनं काय लिहिलेलं असेल तर या ठिकाणी बघूयात आपण। या ठिकाणी 1 शून्य कमी करायचं आहे फक्त, म्हणजे तिनं संख्या लिहिली 7 लाख आणि 7 एकक दशक शतक हजार दस हजार लाख 7,07,000 अशी संख्या लिहिली। म्हणजे या ठिकाणी तिनं दिलेल्या संख्येपेक्षा संख्या लहान लिहिलेली आहे, पण कितीने लहान लिहिली त्यासाठी आपण करणार या ठिकाणी वजाबाकी। 7तनं 7 गेली बाकी उरली 0, 0शी 0 0शी 0 पुन्हा 0शी 0 0शी 0 0तनं 7 जाऊ शकत नाही, 0 खोडायचा वर घ्यायचा या 7कडनं हातचा या ठिकाणी झाले 10 आणि 7च्या ठिकाणी झाले 6, 10त 7 गेले बाकी उरली 3 आणि 6शी 6 म्हणजे उत्तर आलं 63 लाख। बघा 70,07,000 अशी संख्या लिहायची होती, लिहिताना लिहिली 7,07,000 म्हणजे 63 लाखाने ही संख्या काय केलेली आहे कमी लिहिलेली आहे। दिलेल्या संख्येपेक्षा कितीने कमी किंवा जास्त लिहिली तर 63 लाखने कमी लिहिलेली आहे। म्हणजेच चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न नंबर 5 ही संख्या अक्षरात लिहा। मित्रांनो एक संख्या दिलेली आहे
आपल्याला संख्या देताना या संख्यांमध्ये कॉमा देत नाही. मग आपण जर कॉमा दिला तर आपल्याला ती संख्या वाचायला सोपं जातं. आता कॉमा देण्याचा एक नियम आहे, पहिल्या 3 अंकानंतर पहिला कॉमा असतो, म्हणजे 1 2 3 शून्यानंतर पहिला कॉमा आणि नंतर येणाऱ्या प्रत्येक 2 अंकानंतर एक कॉमा असतो. म्हणजे आपण असा जर कॉमा देऊन घेतला तर आपल्याला ती संख्या वाचायला सोपं जातं. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख. आता ही संख्या दिलेली आहे आपल्याला 99 लाख आणि ही संख्या आपल्याला सांगितले अक्षरात लिहायची. संख्या आपल्याला अंकात दिलेली आहे. मग ही संख्या आपण अक्षरात कशी लिहिणार, तर या ठिकाणी आपण बघू शकतो 99 लाख म्हणा किंवा लक्ष म्हटलं तरी पण चालेल. म्हणजेच 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 6, सर्वात मोठ्या 10 अंकी संख्येचे योग्य वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. सर्वात मोठी 10 अंकी संख्या बघा, सर्वात मोठी 10 अंकी संख्या मी या ठिकाणी लिहिलेली आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 9 वेळेस मी या ठिकाणी 10 वेळेस 9 लिहिलेले आहेत. म्हणजे ही झाली सर्वात मोठी 10 अंकी संख्या. या संख्येचं वाचन करण्यासाठी आपण सुरुवातीला कोमा देऊन घेऊयात, म्हणजे आपल्याला वाचन सोपं जाईल. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी आणि अब्ज. मग 9 अब्ज, 99 कोटी, 99 लाख, 99,999 हे आहे सर्वात मोठ्या 10 अंकी संख्येचं वाचन. मग असा पर्याय आपल्याला कुठे दिलाय बघा, 9 अब्ज 99 कोटी हे आहे कोटी, त्यानंतर आहे 99 लक्ष हे आहे 99 लाख, 99,000 आणि पुढे 999. मग या ठिकाणी सुरुवातीला 9 अब्ज. मग या ठिकाणी 9 अब्ज 99 कोटी 99 लक्ष 99,999. 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 7, 33,70,278 ही संख्या अंकात कशी लिहाल. संख्या आपल्याला अक्षरात दिलेली आहे 33,70,278. ही संख्या आपण अंकात लिहिणार आहोत. तर मित्रांनो या ठिकाणी 33 कोटी, कोटी नंतर या ठिकाणी असतात लक्ष, 33 कोटी आणि 70,278 आपण या ठिकाणी संख्या लिहिलेली आहे. मग आपण जर बघितलं पर्यायामध्ये तर 33 कोटी 70,278 म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 8, एका 9 अंकी संख्येत दशकोटी स्थानावर 7 हा अंक आहे व उर्वरित सर्व स्थानांवर 0 हा अंक आहे. त्या संख्येचे वाचन दर्शवणारा योग्य पर्याय कोणता. एक संख्या आपल्याला विचारलेली आहे जी 9 अंकी आहे. मग 9 अंकी संख्या म्हटल्यानंतर तिचं जे स्थान आहे त्या 9व्या स्थानावर दशकोटी हे स्थान असणार आहे. 9व्या स्थानावर 7 हा अंक आहे, उर्वरित स्थानांवर 0 हा अंक आहे. तर ती संख्या कोणती आहे, तर मित्रांनो ती संख्या असणार आहे बघा 9व्या स्थानावर किंवा दशकोटी स्थानावर 7 हा अंक आहे. मग या ठिकाणी ती संख्या असणार आहे बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी आणि 10 कोटी. 10 कोटी स्थानावर 7 हा अंक आहे म्हणजे ती संख्या आहे 70 कोटी. म्हणजेच 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 70 कोटी. मित्रांनो आपण बघू शकतो ही संख्या 9 अंकी आहे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9वं स्थान हे दशकोटी स्थान आहे आणि दशकोटी स्थानावर 7 हा अंक आहे म्हणजे ही संख्या झाली 70 कोटी. 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 9, 75,09,235 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या पुढीलपैकी कोणती. आपल्याला संख्या विचारलेली आहे 75 लक्ष म्हणजे 75,09,535. आपण संख्या लिहून घेऊयात बघा 75 लाख, त्यानंतर आहे 9,535. बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, 75 लाख 9,535 या संख्येनंतर येणारी क्रमिक संख्या म्हणजे पुढची संख्या. आता 535 म्हणजे शेवटचा अंक आहे 5. 35 नंतर काय येणार आहे
536 येणार आहे, म्हणजे 5च्या जागी आपण घेणार 6, 536. म्हणजेच 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 75,09,536, पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 10. एका महिला बचत गटाने 68,500 रुपयांच्या ठेवी जमा केल्या. या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही? प्रश्न नीट वाचायचा. या संख्येचे अक्षरी लेखन पुढीलपैकी कोणते नाही? बघा, एक महिला बचत गट आहे आणि त्यांनी 68,500 रुपयांच्या ठेवी जमा केल्या. 68,500 रुपयांच्या ठेवी जमा केल्या. या संख्येचं वाचन आपल्याला 1, 2, 3 आणि 4 पर्यायांमध्ये दिलेले आहे. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. आता यातला कोणता पर्याय हे आपलं उत्तर नाही किंवा कोणता पर्याय थोडक्यात चुकीचा आहे? पहिला पर्याय आहे 68,500. आता 68,500 म्हणजेच 68,500 या पर्यायामध्ये जे लेखन आहे ते बरोबर दिलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे बरोबर. 68,500 म्हणजेच 68,500. पर्याय क्रमांक 2 68,500. मग आता हे 68,500 पर्याय क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 आहे 685 आणि शतक म्हटले. बघा, आता मी या ठिकाणी लिहितो 685. 685 लिहिले आणि पुढे म्हटलं शतक. आता शतक म्हणजे 100, 100वर 2 शून्य असतात, म्हणून या संख्येवर जर मी 2 शून्य लिहिले तर ही संख्या सुद्धा 68,500च होते. 685 शतक म्हणजे सुद्धा 68,500, म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे. मग आता पहिले 3 पर्याय जर बरोबर असतील तर चौथा पर्याय चुकीचाच असणार, ते आपलं उत्तरच असणार. मग पर्याय क्रमांक 4 आहे 685 आणि दशक म्हटले. बघा, आता 685 लिहिले आणि दशक म्हणजे 10, 10वर 1 शून्य असतो, म्हणून 685 वर 1 शून्य जर लिहिला तर ही संख्या झाली 6,850, म्हणजे पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. आपला प्रश्न काय होता? 68,500 रुपयांच्या ठेवी जमा केल्या. या संख्येचे अक्षरी वाचन पुढीलपैकी कोणते नाही? पर्याय क्रमांक 4 हे या संख्येचं अक्षरी वाचन नाही. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्वाध्याय 2.2 संपलेला आहे. पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.